5 दिवसांनंतर अखेर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे। वर्षा निवासस्थानी शिंदे फडणवीसांमध्ये तब्बल 50 मिनिटे चर्चा पार पडली आहे। संभाव्य खाते वाटपावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येते। गिरीश महाजन यांनी आज पुन्हा एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। काल एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घरी जाऊन महाजनांनी शिंदेंची भेट घेतली होती। शिवसेना कुठल्याही पदासाठी अडून बसलेली नाहीये अशी भूमिका शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर यांनी स्पष्ट केली। दरम्यान ज्याचे जास्त आमदार त्यांचाच मुख्यमंत्री हा फॉर्म्युला शिवसेनेने मान्य केल्याचंही त्यांनी सांगितले। सरकार स्थापन होत नसल्याने राष्ट्रवादीत अस्वस्थता दिसून येते। अजित पवार गेल्या 24 तासांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीसाठी अजित पवार दिल्लीत आहेत। शहांच्या भेटीसाठी अजित पवारांनी वेळ मागितली असून दादांना अद्यापही वेटिंगवरच ठेवल्याचं पाहायला मिळतंय। नव्या मंत्रिमंडळात जुन्या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेतील काही मंत्र्यांच्या नव्या मंत्रिमंडळातून पत्ता कट होण्याची शक्यता आहे। संजय राठोड, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश केला जाणार नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली। राज्य सरकारमध्ये आरपीआयचा समावेश करून घ्यावा, आरपीआयला एक मंत्रिपद मिळावं अशी मागणी रामदास आठवलेंनी केली। 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी नागपूरहून भाजप कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झालेत। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मुंबईकडे रवाना झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली। महायुतीला मिळालेले संख्याबळ संशयास्पद आहे, तर भाजपने 288 उमेदवार उभे केले असते तर त्यांचे 256 उमेदवार निवडून आले असते असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावलाय। अद्याप सरकार स्थापन झालं नाही याचा अर्थ महायुतीतलं त्यांचं संख्याबळच त्रासदायक झाल्याचं दिसतंय असंही थोरात म्हणाले। तुतारी गटात किती आमदार आणि खासदार शिल्लक राहतात याकडेच लक्ष द्या असा सल्ला देत अमोल मिटकरींनी नाव न घेता रोहित पवारांना टोला लगावलाय। बालिश आमदारांनी लोकशाही वाचवण्याच्या गप्पा बंद कराव्यात अशा शब्दात त्यांनी रोहित पवारांवर निशाणा साधलाय। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर दावा करत सुहास कांदे यांनी भुजबळांसमोर आव्हान उभं केलंय। नाशिक शहरात सुहास कांदे यांचे भावी पालकमंत्री अशा आशयाचे बॅनरही लागलेत, त्यामुळे सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। वैभव नाईक यांनी धक्कादायक खुलासा केलाय। दसऱ्याच्या दिवशी भरत गोगावले यांचा फोन आला होता। अजूनही निलेश राणेंचा प्रवेश झालेला नाहीये, तुम्ही पक्षात आलात तर निलेश राणेंना पक्षात घेतलं जाणार नाही असं भरत गोगावले म्हटल्याचं वैभव नाईक यांनी स्पष्ट केलंय। राज्यातील दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कांसाठी विविध मागण्या घेऊन येत्या काळात मंत्रालयावर भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय। शेगाव येथे आयोजित दिव्यांग मेळाव्यात ते बोलत होते। अंबरनाथमध्ये शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली आहे। या बॅनरवर एकनाथ शिंदेंचा देव माणूस असाही उल्लेख करण्यात आलाय। आपल्याच रूपात सीएम हवा अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होतोय। जाहीर भाषणादरम्यान पत्रकारांबाबत सोनावणे यांनी अपशब्द वापरले होते। त्यांच्या वक्तव्यानंतर बजरंग सोनावणे यांच्यावर आता टीका होतीये। जळगाव जिल्ह्यातील 3 मतदारसंघातील उमेदवारांनी 27 ईव्हीएम मधील मतपडताळणीसाठी अर्ज केलाय। त्यानुसार मुक्ताईनगरमधील 16, पाचोऱ्यातील 8 आणि एरंडलमधील 3 ईव्हीएमसह व्हीव्हीपॅट मधील मतांची पडताळणी आता होणार आहे। औसा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार अभिमन्यू पवार सलग दुसऱ्यांदा निवडून आले। दरम्यान अभिमन्यू पवारांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं यासाठी त्यांच्या समर्थकांनी ग्रामदैवत असलेल्या मुक्तेश्वराला अभिषेक घातलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली। देवेंद्र फडणवीसही या बैठकीत डीसीद्वारे उपस्थित होते। बैठकीत शिंदेंनी महापरिनिर्वाण दिनाच्या नियोजनाचा आढावा घेतला। मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्क मैदानात द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाचं अनावरण करण्यात आलं। या उद्घाटन सोहळ्यासाठी आचरेकर सरांचे विद्यार्थी उपस्थित होते।
तर सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरेंच्या हस्ते या स्मारकाचं अनावरण करण्यात आलं. आचरेकर सरांची कौतुकाची स्टाईल वेगळीच असायची. ते कधीच वेल प्लेड असं म्हणाले नाहीत. सरांनी वडापाव खायला पैसे दिले की आपण चांगलं खेळलो हे कळायचं, अशी आठवण सचिन तेंडुलकर यांनी सांगितली. जसा क्रिकेटमध्ये बदल झाला तसं राजकारणातही बदलत गेलं. क्रिकेटसारखे राजकारणातही थर्ड अंपायर असते तर खूप वेगळं चित्र असतं, अशी फटकेबाजी राज ठाकरेंनी केली आहे. नांदेड जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे शहरातील वीज पुरवठा खंडित झाला असून रब्बी हंगामातील पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या सरासरी भावात क्विंटल मागे तब्बल 800 रुपयांची घसरण झाली आहे. भावात झालेली मोठी घसरण पाहून कांदा उत्पादक शेतकरी आता हवालदिल झालेत. वाशीतील घाऊक बाजारपेठेत कांद्याच्या खरेदीवरून महिला ग्राहक भिडल्याचं पाहायला मिळालं. व्यापाऱ्यांनी 4 गोणी कांदा देत महिलांना विकला. दरम्यान हा कांदा वाटून घेण्यावरून 2 महिलांमध्ये वाद झाला. व्यापाऱ्याने मात्र बघ्याची भूमिका घेतली. तमिळनाडूतील फेंगल चक्रीवादळाच्या भीतीने सोलापुरात कांद्याची आवक वाढली आहे. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील 2 दिवसात जवळपास 850 ट्रक कांद्याची आवक झाली आहे. जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 58 कोटी 1 लाखाची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाहीये. सध्या रब्बी हंगाम सुरू झाला असून नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. जळगावच्या बाजारात भारताच्या वांग्याची मोठी आवक सुरू झाली आहे. आवक जास्त असल्यामुळे गतवर्षापेक्षा यंदा वांग्याचे दर कमी आहेत. 100 ते 120 रुपये किलो भाव असलेली वांगी यंदा 50 ते 60 रुपये किलोवर आली आहेत. चोपडा तालुक्यातील सततच्या ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या 2 महिला पोलिसांनी एका गरोदर महिलेला मदत केली आहे. महिलेला प्रसूती कळा आल्याचं कळताच या पोलीस महिला धावून गेल्या. अँब्युलन्स यायला उशीर झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खोलीत या महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिलाय. दरम्यान वेळीच सतर्कता दाखवल्यामुळे या महिला पोलिसांचं कौतुक केलं जात आहे. नागावमधील अधिकृत बांधकामावर भिवंडी महानगरपालिकेने धडक कारवाई केली आहे. गणेश सोसायटीत अधिकृतपणे बांधलेल्या 4थ्या आणि 5व्या मजला पाडण्याचा हायकोर्टाने आदेश दिले होते. जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारी ब्रिटिशकालीन पाईपलाईन चोरीला गेली आहे. जेसीबीद्वारे खोदकाम करून पाईपलाईन चोरी करणाऱ्या 6 जणांना पालिका अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडलंय. या प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. रावेर तालुक्यातील रसरपूल आणि पाल परिसरात गावांमधील वीज पुरवठा सुधारण्यासाठी आमदार अमोल जावळेंनी ठोस पावले उचलली आहेत. महावितरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत बक्षीपूर आणि पाल उपकेंद्रकांमध्ये अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. भुसावळच्या दीपनगर प्रकल्पातील वीज निर्मिती चाचणी पूर्ण करून मार्च 2024 पर्यंत हा संच कार्यान्वित करण्याचे नियोजन होतं. मात्र चाचणी दरम्यान बॉयलर ट्यूबमध्ये बिघाड झाल्यामुळे मार्च 2025 पर्यंतचा हा संच कार्यान्वित होऊन व्यावसायिक वीज निर्मिती होईल. लातूर जिल्ह्यातील बाबळगाव, धनेगाव येथील शेत शिवारात काळविटांची झुंज पाहायला मिळाली. या झुंजीत शेत पिकांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान वन विभागाने काळविटांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नवी मुंबईत भर रस्त्यात मद्यपींनी दारूंचे अड्डे निर्माण केलेत. वर्दळीच्या ठिकाणी खुलेआम दारूच्या बाटल्या घेऊन फिरणाऱ्या मद्यपींवर पोलिसांनी कोणतीही कारवाई करत नसल्याचं नागरिकांनी त्यामुळे संताप व्यक्त केलाय. कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्यामुळे पुणे सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात ऊसाची वाहतूक होतीये. मात्र ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या पाठीमागे रिफ्टेलर नसल्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढतंय. त्यामुळे पोलिसांकडून बेशिस्त चालकांवर कारवाई केली जाते. हिंगोलीतील जिल्हा परिषद कार्यालयाच्या इमारतीमधील लिफ्ट जवळपास 2 वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे वृद्ध आणि दिव्यांग नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ही लिफ्ट सुरू करण्याची मागणी दिव्यांग बांधवांनी केली आहे. पीडित शेतकरी, काँग्रेस आणि भूमी सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचं काम रोखलं.
जमिनीचा मोबदला न देताच काम सुरू केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। मोबदल्याशिवाय काम न करू देण्याचा इशाराही शेतकरी संघटनेने दिलाय। ठेकेदाराच्या थकीत बिलांसाठी सांगली कोर्टाकडून जप्तीचं वॉरंट जारी करण्यात आलंय। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची खुर्ची, टेबलासह वाहन आणि इतर साहित्य जप्त करण्यासाठी वॉरंट काढण्यात आलंय। संबल प्रकरणातील मृतकांच्या नातेवाईकांना 50 लाख रुपये द्यावेत अशी मागणी मुस्लिम समाजाकडून करण्यात आली आहे। तर मुस्लिमांवरील अन्याय तातडीने थांबावा अशा आशयाचं निवेदनही बुलढाण्यातील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठवण्यात आलंय। पुणे मत्स्य विभागाकडून उजनी जलाशयात इंदापूर तालुक्यातील शहराजवळील पाणलोट क्षेत्रात 10 लाख मत्स्यजीव सोडण्यात आलेत। यावेळी प्रादेशिक उपायुक्त तसंच मच्छीमार व्यावसायिक उपस्थित होते।